अमरावती शहरातील एसआरपीएफ कॅम्पजवळ असलेल्या व्यंकटेश कॉलनीत क्लासिक पार्क अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्याने धाडसी घरफोडीचा प्रयत्न केला। ए विंग मधील 4 बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने प्रवेश केला। विशेष म्हणजे हा चोरटा आलिशान कारमधून घटनास्थळी आला होता। शेजारी राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या फ्लॅटला बाहेरून कडी लावून चोरीला सुरुवात करण्यात आली। मात्र 4ही फ्लॅटमध्ये कोणताही मुद्देमाल नसल्याने चोरटा रिकाम्या हातीच कारने पसार झाला। फ्लॅट क्रमांक 201, 203, 304 आणि 404 येथील घरफोडीचा हा प्रकार असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहे। 203 क्रमांकाचे फ्लॅट मालक वैभव चुकेकर, फ्लॅट क्रमांक 201 मालक कमलादेवी जयस्वाल, फ्लॅट क्रमांक 404 मालक राजीव कपूर तर फ्लॅट क्रमांक 304 मालक अनिल सावरकर यांच्या बंद फ्लॅटमधून चोरीचा प्रयत्न करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच 31 डिसेंबर रोजी सकाळी फैजरपुरा पोलीस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला। अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। फैजरपुरा डीबी पथक प्रमुख योगेश श्रीवास यांच्या नेतृत्वात डीबी पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत। विश्वासराव गणोरकर सध्या क्लासिक पार्क अपार्टमेंट व्यंकटेश कॉलनी एसआरपीएफ कॅम्प अमरावती येथील रहिवासी असून काल रात्रीला 2:15 ते 3:15च्या दरम्यान आमच्या या अपार्टमेंटमध्ये आपल्या फ्लॅट खोलीच्या घटना घडलेल्या आहेत। सकाळी 8च्या सुमारास चौकीदार जेव्हा अपार्टमेंटची लाईट बंद करत होते तेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी आम्हाला ती गोष्ट लक्षात आणून दिली की आपल्या इथं काही फ्लॅट फुटलेले आहेत। जेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा आम्हाला 4 फ्लॅट फुटलेले दिसले आणि फुटल्यानंतर त्यामधील काय काय वस्तू गेल्या ते आम्ही पाहिलं आणि लगेच पोलीस डिपार्टमेंटला ही सूचना दिली आणि फुटेज चेक करून पाहिले असता सदर व्यक्ती हा एकटाच अपार्टमेंटमध्ये आला असून त्यांनी हे फ्लॅट फुटल्याचे आमच्या निदर्शनास आले। जवळपास 2:20 त्यांनी एंट्री केलेली होती आणि 3:16 तो परत गेला। तो 4 चाकी वाहनाने अपार्टमेंटमध्ये आला होता, परंतु सदर व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसत असून त्याची आता पुढील चौकशी सध्या सुरू आहे। मुद्देमाल काय चोरी गेला का कोणत्या फ्लॅटमधून? मुद्देमाल चोरी गेल्याचं काही सध्या लक्षात आलेलं नाही आहे। सदर ज्यांचे फ्लॅट फुटले होते त्यांच्याशी आम्ही संपर्क केला असता ते म्हणाले की आमच्या फ्लॅटमध्ये तसं काही नव्हतं चोरी करण्यासारखं, त्याच्यामुळं सध्या तरी काही चोरी गेल्याचं निष्पन्न होत नाही।